2017 नंतर तब्बल 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची तोफ डागली असतानाच प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण हरमकर गट क्रमांक ड आणि विशाखा हरमकर गट क्रमांक ब यांनी आपल्या प्रचाराने संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे। प्रवीण हरमकर हे गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे नेते अशी त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे। त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ लाभली आहे त्यांच्या पत्नी विशाखा हरमकर यांची। उच्च शिक्षित असलेल्या विशाखा हरमकर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात। निवडणुकीच्या रणधुमाळीत विदर्भ न्यूजशी बोलताना या दाम्पत्याने आपल्या भविष्यातील संकल्पना स्पष्ट केल्या। हरमकर म्हणाले की प्रभाग 14चा विकास हीच आमची प्राथमिकता आहे। प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि समस्यामुक्त करणे हेच आमचे ध्येय आहे। तर विशाखा हरमकर यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत निवडून आल्यानंतर प्रभागातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सध्या प्रभागातील प्रत्येक गल्लीत आणि वॉर्डात जाऊन हरमकर दाम्पत्य मतदारांशी संवाद साधत आहे। त्यांच्या या जनसंपर्काला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल या प्रभागात जोराने तडपताना दिसत आहे। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात प्रभाग 14चे नागरिक कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। भाऊ 2017 नंतर गेल्या आता वोटिंग झाले, इलेक्शन उंबरे आलेलं आहे आणि तुम्ही उभे आहात, तर काय समस्या घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात? 2017 नंतर आता इलेक्शन लागले आहे। 5 वर्ष सत्ता भाजपची होती, त्यानंतर प्रशासनाचा राज म्हणजेच भाजपची सत्ता 9 वर्ष होती। कारण की सत्ताधारी पण तेच, प्रशासन पण तेच। त्यामुळे या अमरावती शहरातला आमचा प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारामध्ये आम्ही दोघेही पती पत्नी उभे आहे। त्यामध्ये ज्या समस्या आहे महानगरपालिकेमध्ये, ज्या वाडाच्या समस्या आहे, 8 वर्ष आमचा जो भाग होता जुना भाग, त्या जुन्या भागात कोणीच कामं केले नाही। एखाद कोणतं काम असेल तर असेल फक्त सौंदर्यीकरणाचं, पण बाकी साफसफाई नाही। कोणतेच असे जे महत्त्वाचे कामं असतात, लाईट म्हणा, पाणी म्हणा, या तुम्ही महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भातले विषय असेल, याच्यावर कोणीच लक्ष दिलं नाही। आणि आजही जे मूत्रीघर बांधलं होतं आम्ही एक मोठ्या प्रमाणात बाजारपेठमध्ये, जवाहर गेटच्या आतमध्ये एकच मूत्रीघर आहे, जे आम्ही गोळेवार साहेबाच्या वेळेस आम्ही ते सगळं करून घेतलं होतं। ते गल्लीमध्ये होतं, म्हणजे याच्यामध्ये होतं ते सर्व्हिस गल्लीमध्ये। सर्व्हिस गल्लीमध्ये फार त्रास झाला, पण आम्ही ते केलं। त्यानंतर मी मुलांसाठी जे शिक्षण अभ्यासिका आणली होती, त्याच्यावर पैसे सँक्शन झाले होते। कलेक्टरच्या हातची जागा होती, ती जागा मी ट्रान्सफर केली महानगरपालिकेत। महानगरपालिकेत त्याच्यावर पैसे भरले होते 1,75,000। हे सगळं केल्यावर मी त्या इलेक्शनमध्ये पडलो 17 मध्ये। पडल्यानंतर ते जागेचं सगळं वाटोळं झालं, कारण ती जागा आता कोणाला गेली काही माहीत नाही। ती जागा पण महानगरपालिकेकडे होती। यावेळेस मी ते कलेक्टर ऑफिस म्हणून, ती नजूर असल्यामुळे ते कलेक्टर ऑफिस म्हणून घ्यावं लागते, ते घेऊन केलं होतं। पण मी पडल्यामुळे तिथे काम रगडलं। भाजीपाला वटा बी हा माझ्या हातात झालेला आहे, रोड नाल्या झालेल्या आहे। अमरावती शहरामध्ये एक असं पॅटर्न तयार केलं होतं मी, का रोडमध्ये जवाहर गेट ते जैन मंदिर पण एक रोड केला होता, ज्यामध्ये रोडमधल्या ज्या नाल्या आहेत त्या पॅक केल्या। त्याच्यामध्ये नाल्या पॅक केल्यानंतर तिथलं पाणी आजपर्यंत कुठे थांबत नाही। असं कुठे पाणी होतं, गावात अनेक नाल्या अशा आहे का तिथे पाणी थांबते। नाल्या बांधून देतात लोक, पण त्याचा सराव कसा झाला पाहिजे, त्याची लेवल कशी झाली पाहिजे, असे अनेक प्रश्न आहे। आता माझा एकच ध्येय आहे का अमरावतीच्या जुन्या अमरावतीमध्ये ज्या नाल्या आहे, जुन्या नाल्या, त्याला आपण पूर्ण पॅक करून, कारण की गल्ल्या छोट्या असल्यामुळे त्या गल्ल्या मोठ्या करणे आणि त्या रोड कसा चौडा होईल याच्याकडे लक्ष राहील। भाऊ, पक्ष फोडाफोडी चालू आहे,
तुम्ही अजूनही पक्षासोबत एकनिष्ठ आहात आणि त्यातच तुम्ही आता ताईंसाठी सुद्धा तिकीट मागितली आहे, याच्यावर काय सांगाल तुम्ही? माझ्या मिसेसचं काम वेगळं आहे. तिचा जो शिक्षण आहे ते MSW झालेलं आहे, म्हणजे सामाजिक दृष्ट्या ते शिक्षण आहे. ती MA आहे, BEd आहे, BA MA आहे. त्यानंतर ती स्वतः सोशल वर्करमध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे. तिला कार्यक्रम करण्याची एक संधी असते नेहमी. ती आपलं हळदी कुंकू असो, पोळा असो, आमच्या 12ही मध्ये तिच्या माध्यमातून कार्यक्रम चालू असते. आम्ही दोघे मिळून ते कार्यक्रम करतो, कारण तिला ती ओढ आहे कार्यक्रम करण्याची. आणि आम्ही लोकांपर्यंत म्हणजे 5 वर्ष इलेक्शन आहे म्हणून नाही करत. आमचा कार्यक्रम हा आज 25 वर्ष होऊन राहिले, ते सतत आमचे कार्यक्रम चालू असतात मोठ्या प्रमाणावर. महिला सक्षमीकरणाचा जो विषय आहे त्यामध्ये महिला बालकल्याण विभागातर्फे महानगरपालिकातर्फे अनेक विषय येतात. त्यामध्ये शिलाई मशीन वाटप असते, त्यामध्ये अनेक असे प्रोग्राम येतात का ज्यामध्ये महिलांना रोजगार तयार करण्यासाठी त्याचे अनेक प्रोग्राम लागतात महानगरपालिकेतर्फे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, पण ह्या प्रभागामध्ये असं कुठं दिसत नाही. म्हणजे आमचं इलेक्शन झाल्यानंतर, मी पडल्यानंतर ही परिस्थिती आज आहे. आणि मी ज्यावेळेस नगरसेवक होतो, मला आठवते मी कमसे कम 80 मशीना आतापर्यंत त्या प्रभागात वाटल्या होत्या, जे ज्या गरजू लोकांना, गरजू महिलांना. पण आता असं काही दिसत नाही. भाऊ, बेरोजगारी समाजात खूप प्रमाणात वाढलेली आहे. युवा बेरोजगार असल्यामुळे चोऱ्या आणि इतरत्र शोकांच्या आहारी युवक जात आहेत. त्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा काय सगळ्यात पहिले विचार करता? आम्ही नेहमी त्या संदर्भात, मला कोणता शौक नाही आहे दारू वगैरेचं. पहिली गोष्ट तर आम्ही त्याच्यावर नेहमी काम करत असतो का मुलांना आपण चांगलं काय शिकवलं पाहिजे. कारण की मुलं ज्यावेळेस आपण त्याला सामाजिकदृष्ट्या अगर कुठे काम करायला सांगितलं तर त्याच्या डोक्यात असते का आपण लोकांची सेवा कशी केली पाहिजे, आपण लोकांना. तो पोरगा कधीच व्यसनी होणार नाही. आणि व्यसनासाठी शहराचा आता तुम्हाला माहित आहे काय आतंक माजला आहे. MD प्रकरण पूर्ण अमरावती शहरात, जिल्ह्यात चालू आहे. त्यानंतर दारूचा लहान मुलांमध्ये स्कोप जास्त झाला आहे. अशा अनेक आहे. आम्ही त्याबद्दल अजूनही करतोच होतो नेहमी. आम्ही त्याच्या विरोधात बोलतो, आम्ही त्या विरोधात आम्ही निवेदन देतो. ज्यावेळेस महानगरपालिकेचा काही विषय आला, काही की महानगरपालिकेशी हा विषय कनेक्टेड नाही आहे व्यसनचा, पण आम्ही ज्यावेळेस शहर प्रमुख असलो तरी आम्ही त्या पूर्ण बाबीवर नेहमी चर्चा करणे, अनेक लोकांशी या विषयाला काही लोक समाजाचे जमा करून त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करतो. ह्या वस्तू चुकीच्या आहे, ह्या वस्तू अशा आहे. तर आम्ही काही वेळा आम्ही CP ऑफिसला पण पत्र देतो नेहमी का बा हे याच्यावर आम्ही आंदोलन करू, हे बंद करा. काही वेळा ते कसं असते, येरे माझ्या मागल्यासारखं काम आहे पोलिसांचं. आपण निवेदन दिलं का 4 दिवस ते मोठ्या प्रमाणात ओझा गाजा करतात, 2-4 पकडतात आणि टाकतात अंदर, मग जशा तसंच. तर त्यासाठी जे शहरातले अनेक, माझं तर सगळ्या लोकांना एक आव्हान राहील, कोणताही पक्ष असो, सगळ्या पक्षाने एकत्रित येऊन याच्यावर कुठेतरी MD जे मुलं आज खराब होत आहे 16 वर्षाचे 17 वर्षाचे, याच्यावर फार मोठ्या प्रमाणात लोकांनी लक्ष घातलं पाहिजे सगळ्यांनी. एक महत्त्वाचा विषय अजून आहे, त्यामध्ये जे आजकाल मर्डर होत आहे शहरात, आणि लहान लहान मुलांच्या डोक्यात असं आहे का आपण 16 वर्षाचा आहे, आपण कोणाचाही मर्डर केला तर 3 दिवस आपली जमानत होते. तर याच्यावर कुठेतरी सरकारने कुठेतरी बंधन आणलं पाहिजे. त्याची वयाची सीमा कुठेतरी कमी केल्या पाहिजे. कारण की आजकाल लहान लहान मुलाच्या डोक्यात फुल आहे का आपण कोणताही मर्डर केला तर आपण 3 दिवसात सुटतो, कारण की आपण बालमध्ये येतो म्हणून. तर त्याच्यात तो एक फार मोठा विषय आहे शहरात सध्याच्या परिस्थितीत. आणि MD प्रकरण हे सगळ्यात मोठं, कारण की चांगल्या मुलं, लहान लहान मुलं गांजा म्हणा, MD म्हणा. MD हा इतका वाईट परिस्थिती आहे का मुलं त्यांना प्यायला मिळालं नाही का डोकं आपटतात, अशी परिस्थिती आहे. म्हणून सरकारने म्हणा, या सगळ्या लोकांनी त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून त्याला कुठेतरी बंदिष्ट झालं पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाऊ, तुमची विशेष करून लढत कोणासोबत आहे? जसं काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे. तर तुमची कोणत्या पक्षासोबत तुम्हाला वाटतं की तुमची फाईट टफ वाटण्यात येते म्हणून? कसं आहे, हर पक्ष आपापल्या पद्धतीनं काम करत असतात. हर माणूस आपल्या आपल्या पद्धतीनं करतो. मी माझ्या पद्धतीनं काम करतो, ते त्याच्या पद्धतीनं काम करतात. आता हे मला सांगणं बरोबर नाही का मी कोणासोबत लढून आलो, कोण माझ्यासोबत लढून आलो. पण मी निश्चित आघाडीवर आहे एवढं मला माहीत आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागात सगळ्यात पहिले कोणत्या कामाला तुम्ही प्राधान्य द्याल?
माझ्या डोक्यात दोन विषय असे आहे का जे तुम्हाला सांगितलं, जे रोड छोटे आहे आमच्या वार्डामध्ये, या सगळ्या गेटच्या आतमध्ये जुन्या अमरावतीमध्ये, याला चौडीकरण कसं करता येईल, म्हणजे त्या नाल्या पॅक करून तो रोड मॅच करणं, त्यांना लोकांना पार्किंगसाठी कशा गाड्या लागते, कारण गेटच्या आतमध्ये ना खेळाचं मैदान आहे, ना कोणतंच गाड्या लावायला पार्किंग आहे. असं काहीतरी झालं पाहिजे. जागा भेटली, काही जागा नाही आहे. आपण एखादी जागा महानगरपालिका असली तर तिथं माणूस मुंबई टाईपमध्ये आजकाल जे चेन असते गाड्या लावायसाठी, ती तर जागा होऊ नाही शकत. तर एखादी जागा अगर एक्वायर करण्याचं काम भेटलं मला महानगरपालिकेतर्फे, तर मी ते जरूर त्याच्यासाठी प्रयत्न करेन. भाऊ, निराधाराच्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? निराधारचा विषय फार गंभीर आहे. कारण निराधारमध्ये जे लोक बसतात ते एक तर फार वयाने मोठे असतात, त्यांना कोणाला मूळबाळ नसते, कोणाचा पती वारलेला असते, कोणी श्रावणबाळमध्ये बसते तर कोणी दुसऱ्या ह्याच्यात बसते. ह्या स्कीम 3 पद्धतीनं चालतात. त्यामध्ये एक महत्त्वाची स्कीम अशी आहे, ज्यावेळेस हयातीचा दाखला मागितला जातो तो वर्षांनी 11 महिन्यांनी म्हणा 6 महिन्यांनी तहसीलदार मागतो. आता काही लोक असे असतात, फार घरात बुजुर्ग असतात, त्यांच्याकडून जाणं होत नाही, येणं होत नाही, पण तरी तहसीलमध्ये अशी परिस्थिती पाय काय घासत काही लोक येतात. काही वेळा आम्ही तहसीलदाराला पत्र देतो, काही वेळा धमक्या देतो, आणि त्या संदर्भात आम्ही नेहमी म्हणजे आंदोलनाच्या पद्धतच करून ते आम्ही लोकांसाठी ते राहत करून देतो. हे झालं ज्यांचे कागद व्यवस्थित असले तर. मग कधी कधी काय प्रॉब्लेम येतो, ज्यांना अहयातीचा दाखला मागितला जातो. आता हयातीचा दाखला म्हणजे तो जिवंत आहे असं त्याला दाखवणं गरजेचं असते, पण काही लोकांना माहीतच नाही राहत का कोणत्या महिन्यातून हयातीचा दाखला. तो वाट पाहते, बँकेत जाते, बँकेवाल्याला विचारते पैसे नाही आले का, मग बँकवाले म्हणतात पैसे आले नाही. त्यांच्याजवळ एकच उत्तर असं बँकेचं, पण बँकेत सांगणारा असा कोणताच व्यक्ती नसते का तुमची कुठेतरी चूक झाली आहे, तुमचा कोणता दाखला नाही पोहोचला. हे सरकारने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, कारण की ते लोक फार निराधार जे लोक असतात त्यांचे फार हाल होतात, कारण की त्यांचं घरदारच त्याच्या भरोशात चालते. काही ते कुठं काम करू शकत नाही, काही औषधला त्यांना पैसे लागते, कोणाला जेव्हा म्हणजे घरात सामानासाठी पैसे लागतात. याकडे लोकांनी लक्ष घातलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आम्हाला जेव्हा माहीत पडते का इथं असं असं तकलीफ होतं, आम्ही आमच्या पद्धतीतून ते करून घेतो. तहसीलदाराशी बोलून, LDOशी बोलून आम्ही हे करतो. पण माझं असं मत आहे का यांनी, सरकार म्हणा या प्रशासनाने म्हणा, याच्यावर सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्या गरीब गुरदा लोक असतात त्यांना त्याच्याशिवाय होत नाही. काही मुलं काही कसे आहे घरात पाहिले, आम्ही आता वाटत घुमतो आम्ही, काही लोक असे आहे का ज्याच्या घरच त्याच्या भरोशावर चालते. आता शेवटी एका आजीला 1500, दुसरा आजोबाला 1500, त्यांचं कसं असते, एखादा मुलगा सोबत राहत नाही, एखादा मुलगा घरात नसतो. ह्या पद्धतीनं ज्या लोकांचे घरं चालतात त्यावर सरकारने असं कुठंतरी हा जो हयातीचा दाखला आहे याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे. आता असं झालं आहे, काही लोकांचे पैसे अटकले आहे, 6 महिने झाले अटकले आहे, त्यांना हेच माहीत नाही राहत का आपण का आपले पैसे येऊन नाही राहिले. तर कुठंतरी त्यांच्यावर त्यांनी जनजागृती केली पाहिजे लोकांसाठी. आमच्याजवळ आला तर आम्ही करतो, बोलतो, पण याकडे सगळ्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे, मला असं वाटतं. बहिणी, 2026 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिंगुल वाजलेला आहे आणि अशातच तुम्ही सुद्धा रिंगणात उतरलेला आहे. तुमचा आपल्या याच्यासोबत संबंध नाही, इलेक्शन आपल्या याच्यासोबत राजनैतिक सोबत संबंध नाही, तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात. तर काय सांगाल, तुम्हाला पक्षाने तिकीट दिलेलं आहे, यावर तुम्ही काय सांगाल? जय महाराष्ट्र. पहिल्यांदा पक्षाने गेल्या 8 वर्षापासून इलेक्शन झालं नाही. 8 वर्षानंतर आज 2017 नंतर 2026 मध्ये इलेक्शन झालं. खूप लोकांनी वाट पाहिली याच्यासाठी. पक्षाने मला तिकीट दिलं. काही लोक असे असतात की पक्ष कमकुवत होत चालला म्हणून त्याच्यातून रिंगणातून धावतात, मागे पळ काढतात, पण आम्ही त्याच्यातले नाही. आम्ही पक्ष धरून राहिलो आणि दोघंही एकाच पक्षात उतरलो. आणि काही लोक याच्यासाठी भितात की समोरचा आपल्यापेक्षा खूप बलाढ्य आहे बा, मग आपण त्याला पुरू का, कारण पैसा वाटप हे खूप जास्त शहरात चालू आहे. म्हणजे इलेक्शन कमी आणि त्यामागे कार्यकर्ता कमी आणि पैसे घेऊन रोजगार मिळवणारे सगळ्यात जास्त सुरू आहे. पण अशाही परिस्थितीत आम्ही दोघंही नवरा बायको, आमच्याकडे पैसा फार कमी आहे, आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आमच्याकडून काम करून घ्या, आम्ही पैसा लोकांना नाही देऊ शकणार. फक्त आमच्याकडून जे होईल ते आम्ही फक्त कामाच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकू. वैदिक, तुम्ही सुद्धा एक महिला आहात आणि आज तुम्ही शहरात बघताय की महिलांना होणारा त्रास, यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर कोणता प्रयत्न कराल? पहा, मी नगरसेवक होणे,
निवडून आल्यानंतर शेवटी नगरसेवकाच्या काही सीमा असतात. मी काही सुरक्षा डिपार्टमेंटमध्ये नाही जाणार किंवा मग मी वरच्या लेवलवरती नाही जाणार, पण माझ्याकडनं जे काही होईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. कारण अगदी लहान लहान मुली म्हणा किंवा महिला, आपण म्हणतो की महिला खूप सक्षम झाल्या, महिलांना असं झालं, महिलांना तसं झालं, इतके टक्के आरक्षण मिळालं, तितके टक्के आरक्षण मिळालं, पण याच्यातही महिला सेफ नाही. अगदी 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आमच्याच घराजवळ एका इसमानी, अज्ञात इसम आहे तो, आणि त्यांनी असं 2दा करण्याचा प्रयत्न केला. त्याला सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशनला आणलं. इथे त्याच्यावर केसेसही दाखल झाल्या, पण त्या कितपत काम करतात हे त्यांच्यावर निर्भर असते. पण माझ्या ज्यांनी जेही होईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. वहिनी, इथे तुमच्या प्रभागामध्ये सगळा हातमजुरीवर वर्ग आहे, खूप सारा वर्ग हातमजुरीवर आहे, आणि अशातच घरातील मेन व्यक्ती जो असतो कमावता, तो व्यसनाच्या आधारे व्यसनी होतो आणि त्यामध्ये महिलांना तो काम करायला लावतो. त्यासाठी तुमचं महिलांसाठी काही प्रारंभ आहे का? तुम्ही महिलांसाठी काही बचत गट झालं किंवा अजून सरकारच्या काही स्कीम असतील त्या तुम्ही महिलांसाठी उपयुक्त करणार आहात? बिलकुल. माझं पहिलेपासून एक स्वप्न आहे, आजच नाही, कारण माझं शिक्षण त्या क्षेत्रात झालेलं आहे. मी MSW आहे. मला समाजकार्याची पहिलेपासून ओढ आहे. मी बरेचसे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून राबवत असते. आणि एक राजनीतिक क्षेत्रात येण्यापूर्वीच माझं याच्या पुष्कळ आधीचं एक स्वप्न आहे की मी माझ्या आयुष्यात मला काही महिलांना रोजगार द्यायचा आहे, आणि तो मी देईन. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी महिलांसाठी रोजगार आणण्याचा प्रयत्न करेन, ओढून ताडून कुठूनही आहे. आणि त्यासाठीच मला या राजनीतिक क्षेत्रामध्ये येणं खूप आवश्यक होतं. कारण समाजकार्य करताना एक विशिष्ट पदावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते समाजकार्याला खूप जास्त, म्हणजे त्या बाजू खूप दृढ होत जातात, दोन्ही एकमेकांना पूरक होत जातात. समाजकारण आणि राजकारण जेव्हा एकत्र येतं तेव्हा काही गोष्टी दृढ होत जातात आणि त्या गोष्टी करण्यात सोपं होत जातं. कारण मी जर नुसतं म्हटलं की बा मी घरी बसून मी फक्त समाजसेवा करते आहे आणि मग मला असं आणायचं तसं आणायचं, तर मला त्याच्यासाठी 10 जणांच्या तोंडापाशी जावं लागेल, याला हे माग त्याला ते माग. पण मी जर एखाद्या पदावर आली तर ते गोष्ट मला जास्त सोयीस्कर होईल, ती गोष्ट करताना मला जास्त सोयीची होईल, आणि मी नक्की महिलांसाठी काही ना काहीतरी रोजगार आणण्याचा प्रयत्न करेन. काय वाटते वहिनी, तुम्हाला महानगरपालिकेवर कोणाचा महापौर होईल? आपण 16 तारखेला पाहू तो महापौर कोणाचा होईल. ज्याच्या जास्त सीटा होतील तो महापौर होईल. पण अशी आशा बाळगते की महानगरपालिकेवर नक्की भगवा पडते. वहिनी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, तुमच्या प्रभागात तुमचा सॉन्ग कॉम्प्युटर कोण आहे? पहा, रिंगणात उतरल्यानंतर अनेक कॉम्पिटिटर आपल्या समोर येतात. त्याच्यामध्ये तो विचार नको करायला आणि कोणाला कमी पण नको लेखायला. माझ्या समोर येणारे दोन्हीही रनिंग नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे ते माझ्यापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे मी याचा विचार करत नाही. मी माझा पक्ष आणि माझं चिन्ह फक्त मी याच्यावरच भर देते, आणि माझा प्रचार, आणि जे मी वर्षभर, एकच वर्ष नाही तर गेल्या 8 ते 10 वर्षापासून यांनी सगळ्यांनी संबंध सोडल्यानंतर सुद्धा मी महिलांच्या टचमध्ये राहिली. आज त्याचा मला फायदा होतोय. त्याच्यामुळे मी कोणालाही कमी लेखत नाही किंवा कोणालाही जास्त लेखत नाही. जो आहे तो रिंगणात माझ्या समोर आहे आणि मी त्यांच्या समोर आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।